नमस्कार सगळ्यांना. तर सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. थँक्यू सो मच. कारण यूट्यूब फॅमिलीचे आमचे 0 सबस्क्रायबरपासून आज 65 सबस्क्रायबर झाले. तर त्यामुळे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हा दुसरा व्हिडिओ बनवायला जरा उशीरच झाला, कारण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की राजश्री तिच्या फॅमिलीसोबत फिरायला गेली आहे. त्यानंतर मी पण फिरायला गेली होती माझ्या फॅमिलीसोबत. तर राजश्रीला पण थोडासा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, ती जिथे फिरायला गेली होती तिथला. ॲक्च्युली मी जॉब सोडल्यानंतर पहिल्यांदाच वॅकेशनला गेलेली आहे. जॉबला असतानाही मी खूपदा फिरली आहे, मला फिरायला प्रचंड आवडतं. तर पण तेव्हा कसं होतं की आपल्याला लीव्ह बॅलन्स करायला लागायचा. आणि जी वर्किंग वुमन असते तिला फक्त वॅकेशनसाठी लीव्ह नाही लागत. तिला घरात कोणी आजारी आहे, बाळ आजारी पडलं की लीव्ह लागते, पाहुणे येणार असतील तर लीव्ह लागते, सणाला लीव्ह लागते. आणि हे सगळं मॅनेज केल्यानंतर तिच्याकडे तेवढ्या लीव्ह वाचत नाही की आपण त्या वॅकेशनसाठी पण लीव्ह घेऊ शकतो. तर तो बर्डन ह्यावेळेस नव्हता ॲक्च्युली, खरं सांगायचं तर. तर जो ह्यावेळेचं व्हॅकेशन आहे ना, ते त्यामुळे खूप स्पेशल वाटलं आम्हाला दोघींना पण. आणि आम्ही मजा पण तेवढीच केली. म्हणजे एक एक्स्ट्रा, म्हणजे कधी कधी कसं होतं की फॅमिली आपल्यासोबत असल्यावर कधी कधी आपण असं म्हणतो पण की आपण एक दिवस अजून एक्स्ट्रा थांबून घेऊ इथे, एक्स्ट्रा फिरूया इथे. पण मग कुठेतरी जॉब असताना ते एक एक्स्ट्रा लीव्ह घेणं पण खूप कठीण जायचं. बट ते ह्यावेळेस तसं आम्हाला दोघींना पण नाही जाणवलं. आणि आम्ही लिटरली स्ट्रेस फ्री फिरलो. खूप एन्जॉय केला. एक दिवस एक्स्ट्रा पण झाला आमचा, आणि तो आम्ही स्ट्रेस फ्री तो एक दिवस एक्स्ट्रा घेतला पण आम्ही स्वतःसाठी का असे ना घेतला. आणि कसं झालं की आम्ही दोघींनी एकसाथ नाही घेतलं, कारण ही फिरायला गेली तेव्हा मी इथे होते, कारण आमचे क्लायंट्स पण असतात, आम्हाला ते क्लायंट्स पण हँडल करावे लागतात. आमचा पार्टनरशिपचा तो आम्हाला एक फायदा झाला की आम्ही दोघी एकमेकींना खूप सपोर्ट करतो, समजून घेतो. तर जेव्हा माझा प्लॅन झाला, माझा वन डे प्लॅन झाला आणि मला सडनली तिला सांगायला लागलं की, आणि दुसऱ्या दिवशी आमच्या फेशियलच्या अपॉइंटमेंट पण होत्या, तरीही तिने एकटीने ते हँडल केलं आणि मी एकदम स्ट्रेस फ्री जाऊ शकले लगेच. सेम विथ मी. कारण ती आल्यानंतर मग मी गेली, मग मी आल्यानंतर मग तिने आमचे जे क्लायंट होते ते तिने हँडल केले. तर हा एक जॉब नसल्याचा एक थोडासा फायदा आम्हाला झाला. म्हणजे जॉब वाईट आहे असं म्हणायचं नाही आहे, कारण काही लोक जॉबसाठीच बनलेले असतात आणि काही लोक बिझनेस करण्यासाठीच बनलेले असतात. प्रत्येकाचा इंटरेस्ट मॅटर करतो की तुम्ही कशात खुश आहात, तुम्हाला काय करायला आवडतं. कुणाला महिन्याच्या महिन्या सॅलरी जी येते ती बघून अकाउंटला खूप छान वाटतं, आणि कुणाला रोजचे पैसे हवे असतात. तर चॉईसचा प्रश्न असतो तो प्रत्येकाचा. आपला आनंद कशात आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 15 वर्ष जॉब करून आम्हाला तो आनंद मिळालाच नाही, जो आम्हाला ह्या 1 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून जो आम्ही बिझनेस करतोय त्याच्यामधनं आम्हाला तो आनंद जास्त मिळतोय. तर जॉब पूर्णचपणे वाईट असतो आमचं असं म्हणणंच नाही आहे. शेवटी किती म्हणा, आपल्याला आनंद कशातनं मिळतो हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते शोधणं महत्त्वाचं आहे. आणि ते आम्ही कुठेतरी शोधलं आणि त्या मार्गाने आम्ही आता हळूहळू वाटचाल करतोय. आणि त्या वाटचालीत पण तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करा. आज जसे 66 झाले तसे 6.6 मिलियन करायचे आम्हाला. आणि सगळ्यांचे खूप छान छान कमेंट्स येत आहेत, तर त्या कमेंट्स वाचून पण खूप आनंद होतो आम्हाला. चॅनलवर तर येतातच आहे, पण आमच्या पर्सनल यूट्यूबवरती आमचे फ्रेंड्स, आमची फॅमिली, त्यांचे पण जे कमेंट्स येत आहेत ते वाचून आम्हाला खूप आनंद होतो. आणि असं वाटतं की नाही, आपण काहीतरी बरोबर करतोय, बरोबर वेनी चालायला लागलो आहे, आणि पुढे जाऊन तर सक्सेस आहेच. ते तर 100% असणारच आहे. आणि त्या कमेंटला आम्ही ट्राय पण करतो की रिप्लाय लगेचच्या लगेच आम्ही रिप्लाय पण देतो. आणि तुम्ही अशाच कमेंट करत राहा आम्हाला. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आता सुरुवात आहे आमची, ह्याच्यातही आम्हाला अजून टेक्नॉलॉजी पण जास्त माहिती नाहीये, तर आम्ही पण ते पण शिकतोय. आणि आमचे ऑर्डर्स वगैरे असतात, तर तिकडे पण आमचं शेड्यूल बिझी असतं थोडंसं, तर त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ कधी कधी लेट होतात. पण आम्ही ठरवलंय की आम्ही सतत आणि वारंवार तुम्हाला भेटत राहू, तुमच्याशी गप्पा मारू. आमचे जे एक्सपिरियन्स आहेत आम्हाला तुमच्यासोबत ते शेअर करायलाही आवडतं, आणि ते करू पण आम्ही. जर काही लेट झालं व्हिडिओ वगैरे टाकायला तर त्याबद्दल माफी आम्ही आत्ताच मागतो. पण आपण कंटिन्यू ट्राय तर हाच असेल की आपण कंटिन्यू कनेक्ट राहू आणि असेच आपण छान गप्पा मारूया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.